संगम न्यूज टीव्ही नेटवर्क महाराष्ट्र। आज आपण घाटंजी येथे आहे। काही सूचनेनुसार संगम बौद्धिस्ट गवळी समाज संघटनेच्या माध्यमातून आपल्याला सूचना मिळाली होती का घाटंजी तहसील येथे काही कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण हे मांडलं होतं। जुनं पेन्शन योजना ही सरकारने चालू करण्यात यावी, तसेच तातडीने या सर्व संदर्भात अधिवेशनादरम्यान निर्णय घेण्यात यावे। त्याकरता महाराष्ट्रभर अटल पेन्शन योजना जुनी ही चालू करण्यात यावी, त्याकरता बेमुदत संप मांडलेला आहे। बेमुदत संप आम्ही पुकारला आहे। या अनुषंगाने आमच्या इथे स्थानिक लेवलचे जे आमदार आहे, आमचे जे खासदार यांनासुद्धा ही मागणी विधानभवनामध्ये रेटून धरावी, याकरता आम्ही आमदारांनासुद्धा पाचारण केले आहे। परंतु मागच्या वेळेससुद्धा आम्ही 6 महिन्याच्या आधी हा संप पुकारला, बेमुदत संप पुकारला। त्यामध्येसुद्धा आमदारांनी या संदर्भात कोणताच ठोस मुद्दा तिथं मांडलेला नाही। आमची एकच मागणी राहील, आमच्या जुन्या पेन्शनचा जो मुद्दा आहे तो आमचे आमदार संदीप भाऊ धुर्वे यांनी हे आमची मागणी विधानभवनात मांडावी आणि आमची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात आमच्या कर्मचाऱ्यावर जो अन्याय झालेला तो आमचा अन्याय दूर करावा। 2024च्या ज्या निवडणुका होणार आहे, अन्यथा आमचे जे कर्मचारी आहे, OPS कर्मचारी, या सर्व शासनाच्या विरोधात आम्ही जो बंड पुकारला आहे तो आम्ही दाखवून देऊ की आमची जुनी पेन्शन योजना लागू न झाल्यास आम्ही काय करू शकतो या सरकारच्या विरोधात। यामध्ये आम्ही सर्व कर्मचाऱ्यांची जे भावना आहे, जुनी पेन्शन योजना आहे ही आमची जेवायची प्रश्न आहे, ते आमचे स्थानिक लेवलच्या आमदारांनी तिथं मांडावा आणि आमचं जे जुन्या पेन्शनची मागणी आहे ती मान्य करावी। एकाच विषय, एकाच विषय, एकाच विषय।